आय जॉईन द जिम सांगायला ट्रेंडिंग वाटतं, पण याच्यातली मॅक्झिमम जण फक्त सेल्फी काढायला जातात आणि काहीच जण सेल्फ सुधारायला जातात. वर्कआउट करणे म्हणजे फक्त मसल स्ट्रेंथनिंग नाही, तर त्याने माइंड, हार्ट आणि हार्मोन्सची बॅलन्सिंग थेरपी होते. आचार्य जनक सांगतात, लाघवं कर्म सामर्थ्यं दीप्ताग्निः क्लिदिता च व्योमलाभ सुखम रुष्यम व्यायामस्य फलानि च. म्हणजेच व्यायामामुळे शरीर हलकं होतं, ताकद वाढते, अग्नी म्हणजे पचनशक्ती तीव्र होते, आलस्य कमी होतं आणि शरीरात आनंद व उत्साह निर्माण होतो. म्हणजेच आयुर्वेदात व्यायाम म्हणजे औषधापूर्वीचं औषध. मॉडर्न सायन्स म्हणतं डेली एक्सरसाइज केल्यामुळे शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स आणि BDNF नावाचं प्रोटीन वाढतं, जे मेंदूला नवं शिकायला, आठवायला आणि स्ट्रेस कमी करायला मदत करतं. म्हणजे जिम फक्त मसल्स बनवत नाही, तर तो तुमचा ब्रेन अपग्रेड करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना रोज वर्कआउटचा सराव असतो त्यांची बॉडी आपोआप ऋतूनुसार ऍडजस्ट होते. तेच तर आहे आयुर्वेदिक बॅलन्स लाईफ एक्झाम्पल. सो नेक्स्ट टाइम जिमला जाताना फक्त बीस्ट मोडमध्ये नाही तर सत्व मोडमध्ये जा. कारण शरीर बनवणं इझी आहे, परंतु ऊर्जा आणि मन बनवणं हीच तर खरी फिटनेस आहे. सो फक्त मसल्स नाही तर प्राणशक्ती बनवा.